आता आपण या महिला ग्रुप आहे त्यातली तिसरी प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख देऊन परत तुमचं मत आमच्या समोर नमस्कार, मी राजश्री प्रवीण शिंदे. मी सुर्वेनगरमध्ये गेली 30 वर्ष राहत आहे आणि सुनील दिनकर वाडकर यांना मी गेले 20 वर्षापासून ओळखत आहे. त्यांचा प्रत्येक सामाजिक कार्यात सहभाग हा नेहमी असतोच. त्याच्यानंतर हे आमच्या भागातले सगळे रस्ते, थेट पाईपलाईन वगैरे सगळे त्यांनी मंजूर करून आणलेले आहेत. दरवेळी ते कॅम्प मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवतात. एकंदरीत कोरोनाच्या 2019 मध्ये 19 दिवस भागात पाणी नव्हतं. 18 दिवस ते सुनील वाडकर, राजू वडगावकर, अनिकेत हरेल हे तिघही सलग 18 दिवस पाणी पुरवठा टँकरनं प्रत्येक भागात करत होते. हे सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती द्यायची गरज नाही आहे. आणि सगळ्या भागात माहिती आहे महिलांना की त्यांनी लाडकी बहीण ही योजना जी राबवली आहे त्यातून आपल्या भागातून 950 लाडक्या बहिणींनी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे एकंदर आमचं सुनील आणि गेले आता 15 वर्ष आपण पाहतोय की भाग सोडून हा इतरच नगरसेवक निवडून येतोय. भागातला प्रॉपर व्यक्ती हा येतच नाही. माझी फक्त हीच अपेक्षा आहे की प्रत्येक मतदाराने ह्यावेळी विचार करून भागातल्या उमेदवाराला जास्तीत जास्त प्राधान्य देऊन निवडून आणावे आणि सगळ्यात जास्त प्राधान्य त्यांनी सुनील दिनकर वाडकर यांनाच द्यावे ही माझी मनोमन ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण ती व्यक्ती प्रत्येक हाकेला, प्रत्येक लोकांच्या सुखदुःखाला धावून जाणारी व्यक्ती आहे. आणि धन्यवाद. आपण मगाशी जसं चर्चेलं तसाच पुन्हा हा मुद्दा समोर येत आहे. त्यांचं कार्य वाखाणण्यासारखंच आहे. सुनील दिनकर वाडकर आणि मतदारांच्या मनावरती मोठं राज्य केलेलं दिसते. कारण बडाबडा स्वरूपात जो आपण म्हणतो तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे भविष्यात सुनील वाडकर हे नाव नगरसेवक पदामध्ये फार मोठं दावेदार ठरणार आहे.